लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये गव्हाणे गावातील सर्व ग्रामस्थांचे खूप खूप स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गव्हाणे गावी आज आपण जाणार आहोत. लांजा एस.टी. स्टँडपासून 11 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. लांजा एस.टी. स्टँडमधून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या गावात जाण्यासाठी एसट्या सुटतात. परंतु ह्या जर एसट्या चुकल्या तर आपल्याला गव्हाणे गावात जाण्यासाठी रिक्षा करावी लागते आणि ती प्रायव्हेट रिक्षा 150 ते 200 रुपये भाडं आकारते. तेवढं भाडं रिक्षाला देऊन आपल्याला गावी जावं लागतं, कारण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गव्हाणे गावात जाण्यासाठी आता आम्ही रिक्षातून प्रवास करीत आहोत आणि आमच्याबरोबर आमचे मित्र प्रभाकर कांबळे साहेब हे सुद्धा आहेत. ते गव्हाणे गावातील बौद्धवाडीतच त्यांचं वास्तव्य आहे. गावात जाताना कोकणाची ओळख लाल मातीचा रस्ता हा आपण पाहत आहोत. आजूबाजूला संपूर्ण आंब्या फणसाची झाडी आहे आणि त्या झाडीतून वाट काढत आम्ही रिक्षाने प्रवास करीत आहोत. या रस्त्याने जाताना अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण ज्या गव्हाणे गावात जाणार आहोत त्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने गुण्यागोविंदाने राहतात. या गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे मंदिर आहेत, परंतु आपलं सर्वांचं लक्ष आकर्षित करतं ते राघोबा देवस्थान हे मंदिर अतिशय पुरातन आहे आणि याचा परिसरही अतिशय निसर्गरम्य, झाडीने बहरलेला आणि मनाला एक आगळी वेगळी शांतता देणारा हा परिसर आहे. या परिसरात आल्यानंतर येथून निघताना पाय निघत नाही, इथेच थांबावेसे वाटते. परंतु आमच्याकडे वेळ अगदी कमी होता आणि गव्हाणे गावात अजून फेरफटका मारायचा होता, त्यामुळे येथून निघण्या वाचून गत्यंतर नव्हते. आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला गव्हाणे बौद्धवाडीतील प्रबुद्ध बुद्ध विहार पाहावयास मिळाला. हे विहारही अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आहे. बौद्धवाडीसुद्धा निसर्गरम्य अशाच वातावरणात आहे. कौलारू घरे आणि घरांच्या आजूबाजूला नारळाची, आंब्या फणसाची झाडे, तसेच मुलांना खेळण्यासाठी घरासमोर अंगण. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे हे गव्हाणे गाव आहे. तेथून पुढे निघाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वनीकरण ही संस्था आहे. ही वनीकरण संस्था महाराष्ट्र शासनाची आहे. या नर्सरीमध्ये आपल्याला विविध प्रकारची झाडे, वनस्पती पाहायला मिळतात आणि इथे वेगवेगळे वनस्पतीवर, झाडांवर प्रयोगही केले जातात. बंधू आणि भगिनींनो, आम्ही ह्या कमी वेळात गव्हाणे गावातील प्रत्येक वाडीत जाऊ शकलो नाही, तरीसुद्धा जे काही पाहिलं ते अविस्मरणीय आणि निसर्गरम्य आहे. आपणही गव्हाणे गावाला अवश्य भेट द्या. येथील पाहुणचार घ्या, आपल्यालाही कळेल कोकणातील पाहुणचार कसा असतो. आम्ही प्रभाकर कांबळे साहेबांच्या घरी जेवण घेतलं आणि मग तिथून परतीचा प्रवासाला निघालो. बंधू आणि भगिनींनो, आपण निसर्गरम्य कोकणातील गव्हाणे गावाला एकदा अवश्य भेट द्या. येथील निसर्गरम्य वातावरणात आणि येथील ग्रामस्थांच्या पाहुणचाराने आपण एकदम ताजेतवाने व्हाल. आपल्या शरीरातला थकवा निघून जाल आणि आपण परत चुस्त आणि तंदुरुस्त व्हाल. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
नदी आहे. कोणती नदी? बेन नदी. बेन नदी.
अच्छा, मंदिरं वगैरे तुमची ह्या बाजूला आहे. चला ठीक आहे. हा गावचा हा रस्ता पाहणं पण नाही. बघा लाल मातीचा रस्ता आहे. कोकणात पुढे दिसत नाही. तर आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत हा रस्ता पण तुमचा अजरामर झाला आहे की नाही. रिक्षा किती आहे तुमच्या गावामध्ये? रिक्षा पण पाहिजे तर कोणाला अडचणीला काय काजू फॅक्टरीचं नाव? तुमच्याच गावातल्या माणसाची आहे का? दुसऱ्या? अरे वा, फार मोठी काजू फॅक्टरी आहे. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी पतसंस्था मर्यादित काजूबी उद्योग. छान. किती लोक काम करतात तरी तुमच्या गावातले इथे? पण माझ्या मते इथे 200-300च्या पुढे माणसं काम करत असतील. हे असे उद्योगधंदे निघाले तरच कोकणचा विकास होईल, आहे की नाही? होय काय? विकत नाही. कसं आहे, चांगला काजू कोकण असेलला जो आंबा खायलाच मिळत नाही, तो बाहेर परदेशात जातो. असे खूप कारखाने झाले पाहिजे. कोणाचा आहे हा तबेला? काजूवाल्यांच्याच आहेत तुमच्या गावातल्या? हा काय पर्याय आहे? लांज्याला जायला काही प्रॉब्लेम नाही. होय ना. गव्हाणे अच्छा, रोजगारासाठी लांज्याला. तुम्ही आपले पूर्वज चालत जात असतील ना सगळे तुमचे? किती वेळ लागायचा साधारण तुम्हाला चालत जायला? गाड्या घोड्या निघाल्यामुळे आता माणसं चालायचंच विसरले. जुनं मंदिर आहे ना? कधी जत्रा असते इथे? मोठी जत्रा असते का? काय या मंदिराचं नाव? वज्रेश्वर. छान मंदिर आहे. नदीच्या किनारी आहे ना? पाणी हे
आहे का मग या पाण्याचा वापर काही करता का? पण लोक बघा तिथेही घाण कचरा टाकायला लागले. अच्छा, हवेने येतं का? नाही ना, मंदिरामुळं. बोला बोला. हा बोर्ड लावा, ग्रामपंचायत गव्हाणे. हे गव्हाणा गावचं वज्रेश्वराचं मंदिर अतिशय निसर्ग आणि नदीच्या काठी आहे का हे मंदिर. यात्रा कधी असते याची? 24 डिसेंबरला झाली यात्रा. किती लोक येतात तरी यात्रेला? अरे वा, बाबा ही नदी वाहते इथे. कोकणातल्या नद्या पावसाळ्यात भरभरून वाहतात. पावसाळा गेला की मग ते पर्यासारख्या होतात. सुंदर असं मंदिर आहे नदीच्या काठी. हे तुळशी वृंदावन. हा हा, चप्पल काढूया. श्री ओझरेश्वर मंदिर गव्हाणे. हे इथे नंदी महाराज विराजमान झाले. शंकराचं देवस्थान आहे का? मंदिरात अतिशय गारवा आहे. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये AC लावतो त्या प्रकारचा इथं गारवा आहे. गणेशाची मूर्ती ते विराजमान आणि ही शंकराची पिंडी. सुंदर असं पुरातन हे मंदिर आहे. आताच जत्रा होऊन गेली त्यामुळे मंदिराला रंगरंगोटी केलेली आहे. सुंदर असं मंदिराचा परिसर रंगवलेला आहे. शांतता लाभते इथे, एक मनाला आगळी वेगळी. हे गव्हाणे गावचे सुपुत्र गावकर. अजून हे कोण? चष्मेवाले कोण? हा, आणि प्रभाकर कांबळे. पावसाळ्यात कसं काय होतं माहितीये? इथं येतं का पाणी? इथं येतं पाणी, फुल भरतं. मंदिराच्या कुठपर्यंत येतं पाणी? मंदिराच्या आत पण शिरतं. अरे वा, प्रसन्न नदीचंही पाणी वाहत आहे. पाणी कमी आहे त्यामुळे ते ओवाळ वाटते. निसर्गरम्य परिसर आहे. आता आपण हे मंदिर पाहिलं. आता गव्हाणे गावचे दिलीप कांबळे आम्हाला गव्हाणा गाव फिरून दाखवणार आहेत. आणि तुमचं नाव काय हो? संजय कांबळे आणि प्रभाकर कांबळे हे आमच्या बरोबरीला आहेत. बघूया त्यांचं गाव किती सुंदर आहे काय ते आपण प्रत्यक्षात. आता पुढचा प्रवास चालू. गव्हाणे गावामध्ये आणखीन काय काय प्रेक्षणीय आहे. आता ग्रामदेवतेचं मंदिर बघायचंय. राघोबा ते किती लांब आहे? तू रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहे त्यामुळे गारवा जाणवतो. पुन्हा आता पावसाळा आहे तरी सुद्धा गरम जाणवतंय. पण अशा या परिसरामध्ये दोन्ही बाजूला झाडी आहे. एक ग्रामदेवता राघोबाचं मंदिर, पुरातन मंदिर आहे ना, सुंदर असं मंदिर आहे. 2 मिनिटं 2 मिनिटं होता. वा, किती सुंदर मंदिर आहे. बरोबर, खूप आखीव पद्धतीने मंदिराची रचना केली आहे, बांधकाम केलेलं आहे आणि त्याला रंगही तेवढाच
आकर्षक मारलेलं आहे. श्रीदेव राघोबा प्रसन्न मंदिरात पूर्ण मार्बल लावलेलं आहे. खूप स्वच्छ मंदिर आहे आणि शांतता आहे मंदिरामध्ये. बघा कबूतर उडून गेले, त्यांचा आवाज सुद्धा तिथे स्पष्ट आला. खूपच सुंदर मंदिराची सजावट आहे. सर्व देव मंदिरात विराजमान आहेत. आपण पाहूया कुठचे कुठचे देव आहेत ते. देवी नवलाई, श्रीदेवी भैरवी, देवी भराडी, देवी पावनाई, देवी विठ्ठलाई, देवी निनाई, श्रीदेव राघोबा, देवी धनी, देवी सोनसाखळी, देवी भवानी, श्रीदेव भैरवी, श्रीदेव शंभू, श्रीदेवी वाघजाई, श्रीदेवी गुरुकामिनी, देवी जुगाई, देवी विठ्ठलाई. सर्व देव इथे विराजमान झालेले आहेत. श्रीदेव ब्रह्मदेव सुद्धा आहेत. म्हणजे या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एवढ्या देवी देवतांचं दर्शन घडणार आहे. मंदिराचा परिसरही अतिशय रमणीय असा आहे. चारी बाजूला झाडी आहे आणि त्या झाडीमुळे मंदिरात गारवा आहे, शांतता आहे. बरोबर, अतिशय सुंदर. हे मार्जेचे देवस्थान आहे. हे तुळशी वृंदावन. हा देवस्थानाचा सर्व एरिया आहे. ही जमीन सगळी देवस्थानाचीच आहे का? अच्छा, देवस्थानाचीच. अच्छा, असं हे कसं काय? अच्छा, मग दाखवायला पाहिजे ना, दाखवायला. एक मिनिट. अच्छा, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नर्सरी आहे ना. घ्या ना, तिकडे जाऊया ना. महाराष्ट्र शासनाने तयार केली आहे का? आणि त्यांनी तुमचं गाव निवडलं, किती मोठी गोष्ट आहे की नाही? नर्सरीला जागा, नर्सरीला एखादी जागा सिलेक्ट करणं हे तुमचं म्हणजे तुमच्या गावचं मोठेपण आहे. लक्षात ठेवा, कोकणात इतकी गावं आहेत, इतकी मोकळी जागा आहे, तरी सुद्धा तुमच्या गावची जमीन त्यांनी सिलेक्ट केली. यासाठी मोठी गोष्ट आहे तुमच्या गावासाठी, स्वाभिमानाची गोष्ट आहे, गौरवाची गोष्ट आहे गावाने गावासाठी. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक रोपवाटिका गव्हाणे इथं आलेलो आहे. गव्हाण्यातली ही रोपवाटिका अतिशय सुंदर अशी त्याची रचना केलेली आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, परिक्षेत्र लांजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिका, मौजे गव्हाणे, तालुका लांजा. सर्वे क्रमांक 1343, क्षेत्रफळ 7 पैकी 5.28 हेक्टर. शासकीय दराने रोपे मिळण्याचे ठिकाण वल्लवृक्ष, आंबा, सोयरी, वनचरी. पक्षी ही सुस्वरे आळविती. अरे वा, किती छान. पण प्रत्यक्षाने लोकांनी अंमलात आणलं पाहिजे, कारण आज कोकणात एवढी झाडी आहे, पण ती झाडी स्वतःच्या
फायद्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी तोडली जात आहे. पुन्हा एकेकाळी घनदाट झाडी होती, परंतु आता ती तोडली जात आहे आणि ती झाडी घाटावरती इतर भट्ट्यांना जळण म्हणून वापरण्यासाठी घेऊन जातात. हे थांबलं पाहिजे. अशा रोपवाटिका जास्तीत जास्त निर्माण झाल्या पाहिजेत आणि लोकांनी तिथून रोपण येऊन त्याचं रोपण केलं पाहिजे आणि कोकण हे परत निसर्गाने हिरवगार आणि जंगलाने गच्च असं झालं पाहिजे. पूर्वी इथून जाताना हा सूर्यप्रकाश पण जाणवत नव्हता, कारण दोन्ही बाजूनी झाडी असायची, बरोबर आहे. पण आता ती झाडी लोकांनी तोडून टाकली, घरासाठी म्हणा किंवा घरच्या काही आर्थिक गरजा भागविण्यासाठी वृक्षतोड झालेली आहे. तर माझ्या मते जसं आता मुंबई उजाड भागात झालंय तसं कोकण उजाड भागात व्हायला काही वेळ लागणार नाही. परंतु ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका जी झालेली आहे, या रोपवाटिकेचा प्रत्येकाने फायदा घेतला पाहिजे. तिथून रोपं घेतली पाहिजे आपल्या गावात, आपल्या वाडीत, आपल्या घराच्या आजूबाजूला वाहता नदी लागली. नदी बघूया, नदीची काय परिस्थिती आहे. अहो वाहते, पण ते ओवाळ जसं काय ओढा वाहतोय, ही खरी नदी आहे. या नदीवर बंधारे घातले पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजे, तरच ही नदी वाहताना दिसेल आणि ती नदी वाटेल. ही नदी वाटतच नाही ना. कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं, पण ते सांभाळून ठेवायचं सामर्थ्य कोकणवासी या बांधवांकडे नाही आणि ते सांभाळत नाही. किती वय आहे तुमचं? आता हा पूर्वी रस्ता कसा होता? मातीचा होता ना, आता कसा झालाय? चांगलं वाटतंय की बरोबर नाही वाटत? जुने कार्यकर्ते. किती वय आहे तुमचं? चला, चांगली तरी तब्येत चांगली आहे. हे बघा, इथे गव्हाणे गाव, मौजे गव्हाणे बौद्ध उत्कर्ष मंडळ रजिस्टर आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. वा, आजोबांनी पण आपलं स्वागत केलेलं आहे. जय भीम आजोबा. खूपच सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे गव्हाणे. पुरातन मंदिर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची वृक्षवाटिका आहे. सुंदर अशी चिऱ्याची घरं आहेत बघा कोकणातली. प्रत्येकाच्या दारामध्ये नारळाची, आंब्याची, फणसाची, पेरूची झाडे आहेत, विहिरी आहेत. हे बघा, विहीर सुद्धा आहे. अरे वा, विहिरीला पाणी आहे का? अरे वा, सुंदर घर आहेत बघा. प्रगती झाली प्रत्येकाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेतून सगळे निधी उपलब्ध झालेला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची घरं छान पद्धतीने बांधलेली आहेत बघा. सुंदर घर आहे. बाबासाहेबांनी सर्वांना भरभरून दिलं, परंतु बाबासाहेबांच्या जो बाबासाहेबांनी जो मार्ग दिला आहे, सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शासन करती जमात बना, त्यासाठीच लोक अजूनही तयार होत नाही. बाबासाहेबांच्या नावाचा फायदा सर्व घ्यायला तयार आहेत, परंतु त्यांनी सांगितलेलं कोण ऐकायला तयार नाही. त्यामुळेच बुद्ध विहार आहे. बुद्ध विहार, बुद्ध विहाराचा दरवाजा उघडा असतो की बंद असतो? रात्रीचा कायमचा उघडा असतो ना, उघडत असलं पाहिजे. बघा, बुद्ध विहाराच्या आजूबाजूला सुंदर अशी झाडी आहे. अच्छा, जुनी. हा कोणाचा ट्रक आहे? निळ्या रंगाचा. आपलाच आहे का? वा, सुंदर बैलगाडी बघा, पूर्वीची, पण चांगली आजही चालत असेल ना?
चिंच आहे काय त्याच्यावरती? अरे वा, चिंच लटकली तिकडे, काढायला पाहिजे. हे बुद्ध विहार, प्रबुद्ध विहार, गव्हाणेगाव बौद्धवाडीतील प्रबुद्ध बुद्ध विहार. परंतु टाळ आहे हो, काय हो. ती ताई बघा भात हसडते. कसं काय हसडता बघूया. हा तुमच्या शेतातला आहे ना? किती दिवसभरात किती हा संपूर्ण होणार? याच्यापेक्षा जास्त? अरे वा, भरपूर काम. हे तुमच्याच घरातलं आहे ना? यार हे 24 तास उघडं असलं पाहिजे, परंतु काही कारणास्तव हे लोक बंद ठेवतात. मग तिथे तरुण पिढी घडणार कशी? सुंदर असं बुद्ध विहार आहे. या बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्धांचे विचार सर्व पिढीला मिळाले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मिळाले पाहिजे. इथे विपश्यना झाली पाहिजे. परंतु कोकणामध्ये बरीचशी बुद्ध विहार फक्त नावाला बांधली गेलेली आहेत. लग्न, कार्य, मीटिंग यासाठीच त्याचा वापर केला जातो. इतर सामाजिक प्रबोधनाच्या नावाने काही केलं जात नाही. खंत आहे. इथे रोज किंवा आठवड्याला सर्व सामाजिक क्षेत्रातील लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून इथे बुद्ध वंदना झाली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही बुद्ध धम्म कळेल. तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार इतर समाजापर्यंतही पोचले पाहिजे. त्यासाठी बौद्ध बांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि इतक्या सुंदर बुद्ध विहाराचा वापर केला पाहिजे. आणली ती बैल, काय विशेष काय बैलांचं? गावठी छकड्यात पण आणि नागरिकतेमध्ये हो. काय नाव आहे रे बाळा त्याचं? हे तिकडच्याचं नाव काय? त्याचं सोन्या. सोन्या. आणि ह्याचं पिंट्या. तुम्हाला भीती नाही वाटत त्या सोन्याची आणि पिंट्याची? अरे वा. मग इतर वेळेला सोन्याच्या पिंट्याचं काम काय? इतर वेळेला ही शेती झाल्याच्या नंतर ही मैदानावर असतात. अच्छा, किती मैदानं मारली? ट्रॉफिक आहे. छान छान छान. अरे आज आहे ना बैलगाडा शर्यत तिकडे ओणीच्या साईडला. मग तुम्ही गेले नाही का? गावठी गट नाही म्हणून. गावठी गट नाही? अरे गावठी गट ठेवायला पाहिजे. आम्ही दरवेळेस म्हणतो गावठी गट ठेवायला पाहिजे. गव्हाणे गावाची बौद्ध वाडी आहे. तुझं नाव काय रे बाळा? अमर कांबळे. तुझं? हा, ऋतुर कांबळे. तू मोठा होऊन कोण होणार आहेस? कोण होणार आहेस? डॉक्टर, पोलीस, इंजिनियर कोण होणार आहेस? इंजिनियर. तू? क्रिकेटर. क्रिकेटर. अरे वा. तुला कोणता क्रिकेटर आवडतो? महेंद्रसिंग धोनी. अरे तो आता रिटायर्ड झाला ना. आता दुसरा सांग ना नवीन कोण? ऋतुराज गायकवाड. अरे वा. ही आपली बौद्धवाडी आहे. इथे किती घर आहेत रे बाळांनो? अरे आता तुम्ही देशाचे एक भावी नागरिक आहात. तुम्हाला माहिती पाहिजे ना आपल्या गावातली वाडीतली घरं किती, अशी अंदाजे सांगताय तुम्ही. आणि हा जो रस्ता मोकळा आहे इथं झाडी लावली पाहिजे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका आहे की नाही, तिथून रोपं आणली पाहिजेत, तुम्ही लावली पाहिजे, आहे की नाही? पुढच्या वर्षी आलं तिथं झाडी दिसली पाहिजे. हा बाळांनो, बघा घराच्या समोर पण झाडी नाही. कोकण आहे, निसर्गरम्य कोकण आहे, पण आज कोकणातील घरासमोरच झाडी नाही, तर ही फुलांची फक्त झाडी आहे, छोटी छोटी झाडी आहे. निसर्ग नाहीसा व्हायला लागलाय कोकणात. वाघ बी येतो काय रे इथं? बघितला काय? नाही. अरे बघायचं ना, मग तो पण नाराज होत असेल ना. बघितलाय का? ये जरा इकडे. ही पण बौद्धवाडीच आहे ना. सुंदर आहे. आणि ही घरं बंद का? 70-80 घरं आहेत, पण त्याच्यातली माझ्यामध्ये 5-6 घरांमध्ये लोक राहत असतील. बरोबर की नाही रे?
सर्व मग सर्व मुंबईकर चाकरमानी कधी येतात मग मजा येते मित्र तू जातो की नाही कधी मुंबईला कुठे जातो मुंबईला तू मग तुला मुंबई आवडते का गाव गाव आवडतं का रे मग आता एक दिवस मुंबई सारखं तुझं गावही होणार आहे कारण इकडे सर्व नाहीसं होणार आहे इकडे सगळं परप्रांती येणार आहेत गुजराती मारवाडी केरलावाले सगळे या जागा जमिनी विकत घेणार आहे हा आणि ही एक दिवस मुंबईच होणार आहे आणि मग इथूनही आपल्याला पळावं लागणार आहे कुठे काय माहिती बंधू कांबळे साहेब सुंदर घर बांधले हो छान आपण मागे काय मागच्या बाजूने आलो होतो का त्या बाजूने गेलो होतो आलेलोच नाही कोणती इथे अच्छा ही आपल्या गव्हाणे गावच्या अंगणवाडी हे आंब्याचं झाड अरे वा किती मुलं तरी इथं शिकायला येतात अंगणवाडीमध्ये 6 मुलं अरे, काय दुर्दशा अंगणवाडीची शाळेची आणि शाळेमध्ये किती मुलं पैदा झाली पण कोकणामध्ये रोजगार नाही आणि कोकणातल्या माणसांना रोजगार करायची इच्छा नाही म्हणून ते सगळे मुंबईला पळायला लागले त्यामुळे अच्छा इथे बगीचा इथे नारळाची वगैरे झाडे लावली सुंदर हे गव्हाणे गाव बौद्धवाडीतील प्रभाकर कांबळे साहेबांचं घर आहे अतिशय टुमदार छोटं पण अतिशय टुमदार असं घर बांधलेलं आहे बघा मागे नारळाचं झाड पण आहे गेटअप येतं बरोबर आहे पाहूया आपण त्यांचं घर आतूनही कशा पद्धतीने सजावट केलेली आहे वा दरवाजाच्या वरच तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र लावलेलं आहे असं वाटतंय की कोणत्या तरी स्मारकामध्ये आपण आलेलो आहे घर असं वाटत नाही पण खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार किती मानावेत तेवढे कमी आहेत आणि त्यामुळेच त्यांनी भिंतीवर तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र साकारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लायब्ररी साकारलेली आहे सुरुवातीला जर समोर तर पाहिलं तर आपल्याला वाटतच नाही आपण कोणाच्या तरी घरी आलेलो अतिशय सुंदर गावामध्ये हे दृश्य असं पाहायला मिळणं दुर्मिळ आहे इथे तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जॅक कुठे येतोस बाबा सोडायला आम्हाला? ए जॅक, जॅक